नवापुरात भव्य हिंदू मेळाव्याचे आयोजन. महामंडलेश्वर स्वामी प्रबोधानंद गिरीजी महाराज यांचे मार्गदर्शन. हिंदू संस्कृती, धर्मरक्षण आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी नवापूर शहरात भव्य हिंदू मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी होणार असून या कार्यक्रमासाठी महामंडलेश्वर स्वामी प्रबोधानंद गिरीजी महाराज यूपी हरिद्वार येथील राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू रक्षा सेना यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 4 वाजता शोभायात्रेने होणार असून ही शोभायात्रा श्री हनुमान मंदिर, गांधी पुतळा परिसरातून निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत हिंदू मेळावा संपन्न होईल. मेळाव्यानंतर उपस्थित भाविकांसाठी सायंकाळी 8 वाजता जाहीर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम श्री शिवाजी हायस्कूल, बस स्टँड शेजारी नवापूर येथे होणार आहे. हिंदू समाजात एकजूट, संस्कार, धर्मजागृती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन हिंदू संस्कार मेळावा आयोजन समिती नवापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. नवापूर शहरासह तालुक्यातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन सत्यानंद गावित तसेच आयोजकांकडून करण्यात आले आहे. जय श्रीराम. मी ॲडव्होकेट सत्यानंद अर्जुन गावित, अध्यक्ष हिंदू मेळावा समिती नवापूर शहर आणि ग्रामीण जनतेला मी नम्र आवाहन करतो की दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा 1 फेब्रुवारी रोजी रविवार आहे, त्या दिवशी नवापूर शहरात संध्याकाळी हिंदू मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हिंदू मेळावा हा भव्य दिव्य होणार आहे. हिंदू मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आशीर्वचन देण्यासाठी हरिद्वारचे संत महामंडलेश्वर स्वामी नवापूर नगरीत उपस्थित राहून आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मी संपूर्ण आयोजन समितीतर्फे हात जोडून नम्र विनंती करतो की आपण या मेळाव्याला उपस्थित राहा आणि मेळाव्याची सुरुवात 1 फेब्रुवारी दुपारी 4 वाजता महात्मा गांधी पुतळ्याजवळून होईल. ती मिरवणूक वाजत गाजत भव्य अशा स्वरूपात शिवाजी हायस्कूलच्या पटांगणावर जाईल आणि त्या ठिकाणी हिंदू मेळाव्यात त्याचं रूपांतर होईल आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य असा एक हिंदू संस्कार मेळावा होऊन तदनंतर भंडारा म्हणून, महाप्रसाद म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर मी परत एक वेळा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की आपण या हिंदू मेळाव्याला उपस्थित राहावं आणि या मेळाव्याचा लाभ घ्यावा. जय श्रीराम.